तर आज पुऱ्या रात्रभर आपल्याला लॅबमध्ये बसायचा प्लॅन होता. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका प्रणव. तर आज मस्तपैकी सकाळी उठल्यानंतर आलो होतो गाडी धुण्यासाठी. आज तर मस्तपैकी दोन्ही गाड्या धुवायच्या होत्या, कारण आज आपल्याला अमावस्या होती आणि अमावस्याला आज नारळ गाडींची पूजा करायची होती. मग आज काय मस्तपैकी आलो होतो, आता गाडी धुवून निघलो होतो शिर्डीला जाण्यासाठी. शिर्डीला जाण्यासाठी निघलो होतो. आज आज दर्शनाला जायचं होतं, कारण आपण दररोज आता दर्शनासाठी जात राहतो. शिर्डीच्या मंदिरात आलो होतो, मस्तपैकी दर्शनाला आलो होतो. दर्शनानंतर आलो होतो लॅबमध्ये. आज लॅबमध्ये तर आज शिवरात्र होती. मग काय आज भूक लागली होती. मग गेलो होतो संस्थानला. संस्थानला आता आमच्या सगळ्यांचं जेवण झालं होतं, पण भाऊचं मस्तपैकी दम्मान चाललं होतं. त्याच्यानंतर आलो होतो पाव घेण्यासाठी, कारण आज रात्री भावाचा बड्डे होता. घरी आल्यानंतर केक बिक घेऊन आल्यानंतर घरी आलो तर बड्डे चालू झाले होते. भाऊनी तर मस्तपैकी चष्मा घातला होता. चष्मा तर लय भारी घातला. त्याच्यानंतर अख्खे त्याचे मित्र आले होते छोटे-छोटे. मग त्यांच्याबरोबर सगळ्यांचे फोटो चालू होते. तर आपणही त्यांची मजा पाहत होतो. त्याच्यानंतर हातपा कसा पाहू राहिला आणि बाकी सगळे आपल्याकडे पाहू राहिले आणि सगळ्यांना आपल्याला हाय करून राहिले. त्याच्यानंतर मस्तपैकी मग सगळ्यांनी त्याला परत केक खाऊ घातला. सगळ्या पोरांनी वर्गणी गोळा केली होती, कारण त्यांना 19 फेब्रुवारीला अनाथ आश्रमात दान द्यायचं होतं. पण अनाथ आश्रमात दान द्यायच्या जागी यांचीच इकडं चालली होती मस्तपैकी माझी. यांनी सगळ्यांकडून वर्गणी गोळा केली होती आणि यांचं मस्तपैकी समोसे खायचा प्लॅन चालला होता. नंतर आलो होतो डिमार्टमध्ये. आता ही पोरं आले होते किराणा घेण्यासाठी. मस्तपैकी सगळ्यांचा बिल करून निघले होते ते घरी जाण्यासाठी. घरी जाण्यासाठी ते गेले, तर आपण मग याच्यामध्ये आलो होतो पावती मोडायसाठी. पावती मोडल्यानंतर लॅबला आलो. लॅबला येत होतो तर गाडीचा लाईटच उडला होता. मग काय आलो लॅबमध्ये. आज पूर्ण रात्रभर बसायचो. 10:30 वाजेपर्यंत आम्ही दोघंच जण होतो. नंतर मी एकटाच थांबलो.